आम्ही कालच्या सोमवारी महादेवाला गेलो होतो, हे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलाच। त्या अगोदर सुद्धा आम्ही ना देवाला गेलो होतो, पण सोमवारचा व्हिडिओ होता ना ते वेळ होईल, त्यामुळे तुम्हाला परत कन्फ्यूज व्हायला नको म्हणून ते मी पहिला शेअर केलं। आता आम्ही कुठल्या देवाला गेलो होतो ते सांगतेच तुम्हाला पुढे। त्या अगोदर आम्ही पहिल्यांदा चाललो होतो, आम्हाला माहित नव्हतं किती लांबचा प्रवास आहे किंवा किती तास लागणार आहे वगैरे, म्हणूनच आम्ही लवकर जायचं ठरवलं होतं। तसं 10चं टायमिंग ठरवलेलं, कारण घरातलं आवरायला पाहिजे, मुलांचं आवरायला पाहिजे। 10 वाजता म्हणत आमचं सगळं आवरायला ना 11च वाजलं होतं। मग बस स्टँडवरती येऊन पोहोचलो। आम्ही आलो त्यावेळी एक एसटी पण लागलेली, पण मम्मी त्याने अजून पाठीमागच होते। मग तवर बसलो आणि मग परत अर्धा तासानंतर एसटी आली होती। त्यानंतर बघा 2.5 तास प्रवास करून आम्ही इथे येऊन पोहोचलो। आम्ही पहिल्यांदाच आलो होतो ना, त्यामुळे एवढं काय माहित नव्हतं। मला असं वाटतं ते जवळच असेल, तास 1.5 तास लागत असेल, पण नाही, भरपूर लांब आहे। इथे यायला ना आम्हाला 2.5 तास लागले। त्यानंतर बघा येऊन पोहोचलो आम्ही श्री क्षेत्र खरसुंडीमध्ये। सिद्धनाथ देव आहे ना आमचं कुलस्वामी आहे, म्हणजे घरचं देव आहे। बऱ्याच दिवसापासून माझं चाललेलं जाऊन यायचं। आम्ही एकदा सुद्धा इथं आलो नव्हतो, काही योगच येत नव्हता, पण म्हणतात ना मनात इच्छा असेल तर ते पूर्ण होते। 1 तास रांगेत उभारून ना देवाचं दर्शन घेतलं। दर्शन खूप छान झालं। माझी तर खूप दिवसापासून इच्छा होती, फायनली माझी इच्छा पूर्ण झाली। तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।